रात पण नाही इकडं ती नसते घरी बोलवती. चल चल. पाहुणे आलतो आम्ही आईच्या घरी. इकडे राहिलो 2-3 दिवस आणि आता चाललोय आम्ही आमच्या घरी. हे बघा इकडून चाललोय. हे येणार आहेत आम्हाला घ्यायला. इथं खाल नाही येणार ते कारण की साठून रस्ताने बरोबर त्याच्यामुळे तिथं वरती थांबणार आहेत. आम्ही इथून तिकडे चालत जाणार आहे. तर दाखवते तुम्हाला ते पण येतात घ्यायला. समंता तिकडे गेली पुढं. आज शालूच्या माहेराला जाणार आहे. शालूला आणि समंताला आणायला घरी. समंता त्या साईडला लय कंटाळली, तिला करमत नाही त्या साईडला समंताला, त्याच्यामुळं चाललोय आणायला. अजून 4-5 दिवस राहणार होती शालू, पण काही समंताला त्या साईडला खेळायला कोण नाही, त्याच्यामुळं घ्यायला बोलावलंय शालूनी. आता चला जातो मी. चारही बाजून डोंगर आहेत. आलो आता शालूच्या गावाला. आणि रस्ता बघा किती खराब आहे या साईडला. एकदम डोंगराच्याच कडेने आहे रस्ता. तुम्हाला दाखवतो. ते बघा तिथं शालूचं घर आहे. पांढऱ्या कलरचं दिसतंय ते घर आहे. तिथून एक गाडी पण आली कोणाची तरी. आणि या साईडला नसते डोंगर आहेत, डोंगर भाग आहे या साईडला. आल्यात आता ते बघा तिकडनं आल्यात त्या साईडनं. समंता बघा कशी असते. समंताला बघा किती खुशी झाली. समंताला बघा किती खुशी झाली तुम्ही आले तर. आल्यात आता हे इकडे बघा समंताला किती खुशी. समंता बघा कशी असते. रात पण नाही इकडं ती नसते घरी बोलवती. चल चल. चला आता जाणार आहे आम्ही घरी. त्या दोघींना पण घेणार आहे तिथं दुकानापाशी. त्यांना दुकानात जायचंय, तिथं सोडणार आहे आणि आम्ही मग तसंच जाणार आहे. चला आता. चला मासे पण आणला, त्यांना द्यायला. मासे आणले, मासे पण आणल्यात इकडे द्यायला. आईने सांगितलेले मासे ते घेऊन आल्यात आता. खवले मासे आहेत हे. ना हे बघा पिशीत भरून आणल्यात. खवले मासे आहेत आणि खायला पण आणल्या. हे त्याला बनवल्या. आता कपडे ठेवून घेते गाडीमध्ये. समंता बघा. समंता घरी यायचं ना. हसायला लय नसती हसती लय. इकडे थांबत पण नाही, नसती बोलती घरी चल घरी चल. मग आज चाललोय घरी आम्ही. चढली सुद्धा गाडी. चला आता जायचंय घरी, टाइम होईल. आलोय आता मच्छी मार्केटला आलोय आम्ही आता. आणि तिथं ताई, दादा आणि आई आहे, त्यांना घ्यायला आलोय. आलोय मार्केटला शालूला घेऊन. छाया
काय आणलंय? समंताला खेळायला आणलंय. आता ना सकाळच्या 8 वाजल्यात आणि सगळेजण बसल्यात आता चहा प्यायला. त्या बाजूला ना भाजी आहे तोडते, मेथीची भाजी आहे तिकडं. भाजी कापून घेतात, फुलावर आहे ती, आणि इथं मेथीची भाजी. कपडे धुवून आलो आहे आम्ही आता. ताईने मी कपडे वाळत पण घातल्या. आता स्वयंपाक दाखवते तुम्हाला काय काय बनवलाय तो. हे साईडला कालवण शिजते, फुलावर आणि बटाटे, फ्लावर आणि बटाटे शिजत घातल्यात, मिक्स कालवण केलंय. त्याचं वांगे पण आहेत त्याच्यात, हे बघा. आणि ह्या साईडला मेथीची भाजी पण बनवली. आणि इकडं भात आहे. अजून चपात्या पण बनवायच्या आहेत. ह्या साईडला आई पीठ मळून घेते गव्हाचं. आता चपाती बनवायच्या आहेत, मग दाखवते तुम्हाला. चपाती आणि मेथीची भाजी देते. हे घ्या. मागाशी तुम्हाला बोललेलो मेथीची भाजी झाली आता. हे बघा इथलं मेथीची भाजी, त्याच्यासोबत चपाती. आणि ती पण गरम गरम चपाती दिली आताच बनवून. त्याला जेवण करते आता मेथीची भाजी आणि भाकरी. मी अजून चपातीच बनवते. चालू आहे चपाती बनवायची. आणि तिकडं ताट वाढून दिलंय त्यांना, आता जेवतात ते. आता मी पण चपाती बनवून घेते. आताच बाहेरनं भात आणि वरण घेऊन आले. या साईडला भात बनवून आणलाय, हे बघा. आणि इथं वरण आहे. वरण पण बाहेरनंच बनवून आणलंय. इथं भेंडीची भाजी बनवते शालू. बाहेरच चूल बनवली आणि तिथंच स्वयंपाक चाललाय आमचा. घरामध्ये स्वयंपाक नाही बनवला कारण की ना लय गरम होत आहे, त्याच्यामुळं बाहेरच स्वयंपाक बनवलाय. ही बघा भेंडी कापून ठेवली आणि इथं कांदा कापते आता. आणि कढई सुद्धा ठेवली तापत. कांदा घेतलाय टाकून आता. घे आता भेंडी टाकून. भेंडीला हाय बसते का नाही काय माहित. पातेला ताटच भरलंय ना. भेंडी लय आहे, बसते का नाही काय माहिती बघा. आणि कढई बारीक पडली त्याला. बसली वाटतं ना. बसली, मला वाटलेलं नाही बसणार. या साईडला भेंडी बनवते शालू. आता मी चालले घरात.